वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे। गेल्या 2 वर्षांपासून या नवा पिकाची पेरणी वेग घेते आहे। कृषी विभागाच्या योजनांमुळे समाधानकारक पर्जन्यमान आणि वाढलेल्या सिंचन सुविधांमुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूरमध्ये बोगस धान बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी दुकानांवर कारवाई करण्यात आली। कारवाईत 2,50,000चा बोगस बियाण्यांचा साठा जप्त करण्यात आला। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे। प्रति क्विंटल सोयाबीनला 5,000 रुपये दर मिळाला। बाजारातील सोयाबीनची आवक घटल्यानं दरात वाढ झाली आहे। भारतातील सुवासिक तांदळाचा दरवळ तर जगभरात पसरलाय। आता उत्पादनातही तांदळाने अव्वल स्थान पटकावलंय। सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश म्हणून भारताची वर्णी लागली। देशात यंदा तांदळाचं 150 दशलक्ष टन इतकं विक्रमी उत्पादन झालंय। विशेष म्हणजे भारताने तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकलंय। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यातील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी जाहीर झाली आहे। सर्वच जिल्ह्यांची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी असल्यानं ओला दुष्काळ अधोरेखित झालाय। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासह विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट।